आता याच्यात जाणार आहे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर आपण याच्यात टाकणार आहोत तीळ आहे, शेंगदाणे आहेत. आता माझ्याकडे काही भाजके शेंगदाणे होते ते मी याच्यात वापरतो आहे. कच्चे शेंगदाणे वापरले तरी पण चालतील, काय हरकत नाही, पण फक्त ती आधी टाकायला लागतील शेंगदाणे. मग एक 2 ते 3 चमचे तीळ याच्यात जाणार आहे आणि शेंगदाणे. याला साधारणपणे परतून घ्यायला एक 7 ते 8 मिनटं लागतात. मुख्य म्हणजे ही जी सालं आहेत ती शिजली पाहिजेत व्यवस्थित आणि बाकीच्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या परतल्या गेल्या पाहिजे तेलामध्ये. बस आता हे शिजली पण आहेत सालं आणि रंग पण छान आलेला आहे. गॅस बंद करतो आहे मी. मिक्सरमधनं त्याला आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याला पाणी न टाकताच आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे. हा हा हा, मस्त होते. पाण्याची तशी जरूरतच पडत नाही, कारण की जी सालं आहेत दुधी भोपळ्याची सालं त्याच्यामध्ये बाष्प हे थोडं असतंच. त्याचबरोबर शेंगदाणे आहेत त्याच्यात, तर त्याच्यामधलं पण तेल आहे. हे थोडंसं तेवढं जे मॉइश्चर आहे तेवढं पुष्कळ आहे. आता हे झाल्यानंतर याला द्यायची आहे एक झणझणीत फोडणी. एकच आहे, याला फक्त थोडं झाकून ठेवायचं आहे, कारण की नाही तर मग चटणी लवकर काळी पडते. तर झाकून ठेवलं तर ती व्यवस्थित राहते. चट टाकूया. मला आठवतं घरी ही जर चटणी केलेली असायची ना तर सगळ्या पदार्थांमध्ये सगळ्यात पहिले ती संपायची, त्यानंतर बाकीच्या पदार्थांना हात लागायचा. एवढी ती टेस्टी असते. गॅस बंद केलेला आहे. चट टाकतोय जिरे, उरलेले 1-2 कढीपत्ता ते टाकून देऊ आपण. आता याच्यात जाणार आहे हळद, आपली नेहमीची फोडणी, हिंग, लाल तिखट. आहा, मीठ टाकायचं राहिलं, एक काम करू फोडणीतच टाकून देऊ आपण, म्हणजे काम झालं. हा 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 हा, पण वा, रंग मस्त आलेला आहे. क्या बात आहे. दुधी भोपळ्याच्या सालाची आपली चटणी रेडी झालेली आहे. एक काम करा, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. दुधीच्या सालाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधी भोपळ्याची साल, भाजून घेतलेले शेंगदाणे, तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी, हळद, हिंग, जिरं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दुधी भोपळ्याची साल परतून घ्यावी. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, तीळ आणि शेंगदाणे घालून नीट परतून त्याचं वाटण करून घ्यावं. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, हिंग, लाल तिखट आणि मीठ घालून तयार फोडणी चटणीवर घालून दुधी भोपळ्याची चटणी सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.